या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येते। जळगावमध्ये परांडाजवळ एक मोठी रेल्वे दुर्घटना झाली आहे। ट्रेनमधून धूर आल्यामुळे प्रवाशांनी ट्रेनमधून उड्या मारल्या। दुसऱ्या बाजूने येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसनं या प्रवाशांना उडवल्याची दुर्दैवी घटना या ठिकाणी घडली। अनेक प्रवाशांचा यात मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते। तर जळगाव जिल्ह्यातील परदाडे या ठिकाणी हा अपघात झाला। अपघातात काही प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय। अपघातात काही प्रवाशांचा मृत्यू झालाय। ट्रेनमधून धूर आल्यामुळे प्रवाशांनी ट्रेनमधून उड्या मारल्या। दुसऱ्या बाजूने येणाऱ्या एका एक्सप्रेसनं या प्रवाशांना उडवलंय। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख आपल्या सोबत जोडले गेलेत। सुमित, अतिशय दुर्दैवी घटना, काय अधिक माहिती आहे? सध्या तरी या ठिकाणी आता पोलिसांचा बंदोबस्त आलेला आहे, आरपीएफचा बंदोबस्त आलेला आहे। प्रथमदर्शनी माहिती अशी मिळते आहे की 10 ते 15 लोक यामध्ये मृत्युमुखी झालेल्याची घटना समोर माहीत पडते आहे। ट्रेनवरती दुसऱ्या ट्रेनमधून उड्या मारत असताना दुसरी ट्रेन मागून आल्याने हे उडवल्याची घटना समोर आलेली आहे। आतापर्यंत किती जणांचा मृत्यू झालाय, त्यानंतर किती प्रवाशांनी ट्रेनमधून उड्या मारल्या होत्या, काय प्राथमिक माहिती आहे सुमित? प्राथमिक माहिती एवढीच आहे की असा अंदाज वर्तवला जातोय 10 ते 15 लोकांचा मृत्यू बळी या ठिकाणी पडलेल्याचा घटना समोर आलेली आहे। कोणी अफवा पसरवली होती, काही माहिती आहे का त्या संदर्भात? पोलीस त्या संदर्भात तपास करत आहे। या ठिकाणी पोलीस बंदोबस्त पण वाढवलेला आहे आणि पोलीस त्या दिशेने पण तपास करत आहे की नेमकी अफवा कोणी उडवली आणि त्या अफवेचं ज्यांनी कोणी उडवली असेल त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे। रेल्वे प्रशासनाशी काही बोलणं झालंय का सुमित? त्यांच्याकडून काही माहिती मिळते का? रेल्वे प्रशासनाशी बोलण्याचा प्रयत्न केला असता प्रशासन अद्याप काही बोलायला तयार नाहीये। ते पहिल्यांदा म्हणतात की घटनास्थळाची आम्हाला माहिती घेऊ द्या, नंतर बोलू। प्रशासनाने बोलणं सध्या तरी मीडियाशी टाळलेलं आहे। नेमकी एक्झॅक्ट किती वाजता ही घटना घडली आहे, किती वेळ झालाय या घटनेला, त्याच्यानंतर आता प्रशासनाद्वारे काय काय तयारी त्या ठिकाणी करण्यात येते? ही साधारणतः अर्ध्या तासापूर्वी घडलेली घटना आहे। मात्र प्रशासनाला जसं माहिती मिळाली, पोलीस प्रशासन जळगाव आरपीएफ पोलीस स्टेशन जळगाव इथून निघालेला घटनास्थळी पोहोचलेला आहे। भुसावळवरून काही रेल्वे अधिकारी देखील निघालेले आहेत आणि या घटनेची सखोल माहिती घेण्याचा ते प्रयत्न करत आहेत। मात्र मीडियाने त्यांच्याशी संपर्क त्या ठिकाणी आलेले आहेत का? जसं एनडीआरएफ वगैरे काही येणार असेल, रेस्क्यू ऑपरेशनची कशा प्रकारे तयारी आता त्या ठिकाणी करण्यात येते? नाही, अद्याप तरी पोलीस प्रशासन ज्या पद्धतीने आरपीएफ आहे ते स्वतःच्या बळावरती या ठिकाणी तपास करत आहे। रेल्वे या संदर्भात रेल्वे प्रशासनाशी बोलण्याचा प्रयत्न केला असता रेल्वे प्रशासन मीडियाशी बोलणं टाळतंय। नक्कीच। इतर प्रवासी जे ट्रेनने प्रवास करत होते त्यांचं काय, आता त्यांना काही पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली आहे, काय माहिती असेल त्याच्याबद्दल? त्याबद्दल तरी संदर्भात आता इथून पाचोरा पासून जळगाव रेल्वे स्टेशन हे फार अंतरावर आहे। मात्र या संदर्भात रेल्वे प्रवाशांशी पण आपण संपर्क करण्याचा प्रयत्न करतो आहे। याबद्दल काय माहिती मिळते आहे त्याचा पण तपास आपण करतो आहे। लवकरच आपल्या समोर ती माहिती समोर येणार आहे। नक्कीच सुमित, याबाबतचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। तर तुर्तास जर आपण पाहिलं तर जळगावच्या परांडाजवळ मोठी रेल्वे दुर्घटना झाली आहे। ट्रेनमधून धूर आल्यामुळे प्रवाशांनी उड्या मारल्या। जवळजवळ 10 ते 15 प्रवाशांचा यात मृत्यू झाला। दुसऱ्या बाजूने येणाऱ्या एका एक्सप्रेसनं या प्रवाशांना उडवलेलं आहे आणि अनेक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते। पुष्पक एक्सप्रेस मधून खरं तर 35 ते 40 प्रवाशांनी उड्या मारल्या आणि त्यानंतर ही मोठी दुर्घटना जळगाव जवळ झालेली आपल्याला पाहायला मिळते। त्यासोबतच प्राथमिक माहितीनुसार 10 ते 15 जणांचा मृत्यू या ठिकाणी झालेला आहे। अनेक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते। दुसऱ्या बाजूने येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसनं खरं तर या प्रवाशांना उडवलं। पुष्पक एक्सप्रेसनं ब्रेक मारल्याने आगीच्या ठिणग्या उठल्या आणि त्यानंतर पुष्पक एक्सप्रेसला आग लागल्याची अफवा पसरली आणि या अफवेनंतर या प्रवाशांनी आग लागल्याच्या भीतीनं ट्रेनमधून उड्या मारल्या आणि त्यानंतर यामध्ये काही प्रवाशांचा मृत्यू झालाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।